चष्मा लावून जायचंय का? मग आता तुम्ही बाहेर गेल्यावर नुसतं हिरोईन हिरोईन ना सुवर्णाताई आमची ए हिरो आणि हिरोईन फिरायला चाललंय हिरोईन चला आता. मजा करा मजा. हाय, गुड इव्हनिंग सगळ्यांना. ऋतुपूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जावो. तर मस्त व्हिडिओला सुरुवात केली आहे. सायंकाळचे 5:30-5:45 झालेले आहे आणि आज प्रदोष होता, त्यामुळे सर्वांना उपवास आहे सकाळपासून. म्हटलं चला आज प्रदोष असल्यामुळे लवकर स्वयंपाकाला सुरुवात करू. आणि आज आपल्याला खूप छान असं मेनू करायचं आहे, कारण आपल्या घरी कोणीतरी आज गेस्ट येणार आहे. तर कोण येणार आहे तुम्हाला पुढे कळेलच, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. चला आता वरण भात आपला मेनू पण सांगते. वरण भात असं आहे, पनीरची भाजी करायची आहे, हलवा करायचा आहे आणि बघू आता जसं जसं करतो तसं जसं काय काय करता येईल. आणि तुम्हालाही कळेलच व्हिडिओ थ्रू आम्ही काय काय करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ बघत राहा. तर आपले मेन गेस्ट आहेत अरुणा मावशी आणि गोरख काका, म्हणजे प्रियंकाचे मम्मी पप्पा. तर तुम्हाला त्या दिवशी खूप साऱ्या ताईंच्या कमेंट होत्या की तू प्रियंका का म्हणतेस. तर प्रियंका माझी मोठी बहीण नाही आहे, तिच्यापेक्षा मी मोठी आहे म्हणून मी तिला प्रियंका म्हणते. आणि प्रियंकाचे पप्पा सौदी अरेबियाला जॉबला आहेत. तर खूप दिवसांनंतर ते ह्या वेळेला महिनाभराची सुट्टी काढून आलेले होते. म्हटलं चला त्यांना फिरायलाही जायचं आहे, त्याआधी आपण त्यांना जेवायला बोलू आणि त्यांना लाडूलाही भेटायचं होतं. तर त्यामुळे मी दोघांना जोडीने जेवायला बोलवलं. तर आपल्या इकडे खूप छान असं आपल्याला मेनू करायचं आहे आज. पनीरची भाजी, डाळ भात आणि गाजर हलवा, चपाती वगैरे. तर इथे छान अशी तयारी केलेली होती. आणि आज आपल्याला बनवायचं आहे दही पनीर मसाला, त्यामुळे इथे वाटीमध्ये तुम्हाला दही पण दिसतं आहे, सोबत पनीर पण आहे. आणि इकडे टोमॅटो प्युरी वगैरे बरंच काही काही तयारी करून ठेवलेली ताईंनी. आणि आज ना थोडी वेगळी ग्रेव्ही बनवायची होती, तर म्हटलं चला सगळ्यांसोबत शेअर करू. तर इकडे एका छोट्याशा पातेल्यामध्ये मगजबी आणि थोडासा कांदा आपण इकडे ना उकडायला ठेवलेलं आहे बाजूला. आणि 2 पनीर मसाल्याचे पॅकेट्स आणलेले, कारण भाजी जास्त बनवायची होती. तर आजची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे एका पातेल्यामध्ये ना थोडंसं 2 पळ्या तेल घेतलेले, त्यामध्ये आपण आहे ना सर्वात आधी कसुरी मेथी ॲड केली. आणि मग आपल्याला सगळे मसाले टाकायचे आहेत. सर्वात आधी हळद, त्यानंतर लाल तिखट, गरम मसाला, धनेपूड, जिरेपूड आपण सगळं एक एक करून टाकणार आहोत. आणि ते टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये ना जे आपण कापलेलं पनीर आहे ते पनीर आपल्याला ॲड करायचं आहे. तर इथे संपूर्ण मसाले चांगले असे टाकून घेतले आणि मसाले सगळे एकत्र करून घेतले. तर मसाले एकत्र करून घेतले ना, मग नंतर ते आपल्या भाज्यांना आणि पनीरला छान असे मॅरिनेट होतील. तर मीठही टाकलेलं त्याच्यामध्ये. तर ते सर्व झाल्यानंतर आपण इथे पनीर एकत्र करून घेणार आहोत. तर पनीर टाकल्यानंतर आपल्याला आपण जितक्या भाज्या चॉप केलेल्या आहेत, म्हणजे कांदा, टोमॅटो, त्यानंतर शिमला मिरची आणि फ्रेश मटार होता घरात, त्यामुळे मग मटारही टाकला. तर पनीरच्या भाजीमध्ये मटार छान लागतो, तसा तो ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकला तरी भाजी छान होते. तर इथे कांदा तुम्ही बघताय सर्व असं चौकोनी चॉप करून घेतलेलं आहे. तर ही भाजी एकदम अशी मिक्स व्हेज सारखी लागते आणि पनीर असल्यामुळे खूप छान चव येते. तर ही रेसिपी मम्मीने बनवलेली होती, तर तुम्हाला तिच्या पेजवर बघायला भेटेलच. तर ह्या रेसिपीचं नाव आहे दही पनीर मसाला. कारण आपण एका साईडला आहे ना दही आणि डाळीचे पीठ, म्हणजे 2 चमचे डाळीचे पीठ घेतलेलं आहे दह्यामध्ये. तर एका वाटीमध्ये दही घेतलेलं आहे, त्यामध्ये 2 चमचे डाळीचे पीठ आणि त्यामध्येही थोडंसं आपण लाल तिखट वगैरे टाकणार आहोत. ते तुम्हाला पुढे बघायला भेटेलच. तर सर्वात आधी आपण हे मॅरिनेट केलेले सर्व व्हेजिटेबल्स होते ना, हे आपण एका फ्राईंग पॅनमध्ये घेतले, थोडंसं तेल टाकलं आणि ते आपल्याला छान असं फ्राय करायचं आहे. तर जास्तही म्हणजे मिक्स नाही करायचं, कारण मग पनीर विरघळू शकतं. आम्ही थोडं वाफेवर मस्त असं फ्राय करून घेतलं. आणि त्यानंतर मी जसं तुम्हाला बोलली होती ते दह्यामध्ये आपल्याला मसाले वगैरे ॲड करायचे थोडेसे, आणि 1 चमचा डाळीचं पीठही टाकलेलं आहे. सोबतच आपण जे कांदा आणि मगजबी बॉईल करून घेतलं होतं त्याचीही आपण पेस्ट करून घेतली. आणि टोमॅटो प्युरी आपली ऑलरेडी रेडीच होती. तर इथे तुम्ही बघताय तेलामध्ये आपण छान अशी जिरे मोहरीची तडतडून अशी फोडणी दिलेली आहे. आणि त्यामध्ये आपलं जे वाटण होतं कांदा आणि मगजबीचं ते वाटण टाकलं. त्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. आणि ते परतून झाल्यानंतर मग आपण इथे ना टोमॅटो प्युरी ॲड केलेली आहे. तर एका बाजूला मस्त पॅनमध्ये आपले सगळे व्हेजिटेबल्स छान असे परतून झाले होते. आणि साईडला आपली इकडे ग्रेव्ही पण छान अशी परतत टाकलेली होती. तर यामध्ये पण आपल्याला मसाले ॲड करायचे. तुम्हाला वाटत असेल की प्रत्येक गोष्टीमध्ये आपण
आपण मसाला ॲड करतोय तर भाजी खूप तिखट वगैरे होईल पण नाही. यामध्ये आपण फक्त थोडंसं लाल तिखट आणि चिमूटभर हळद आणि आपल्याला पनीर मसाला ॲड करायचा आहे. तर इथे आम्ही ना 2 पॅकेट पनीर मसाला यूज केला कारण भाजीची क्वांटिटी ही जास्त होती आणि पनीरचाही फ्लेवर लागला पाहिजे म्हणून. तर इथे छान अशी आपली ग्रेव्ही तयार झाली. तीही छान आपण तेल सुटेपर्यंत परतून घेतली आणि त्यामध्ये आपल्याला जे आपण दह्याचं वाटण केलेलं होतं म्हणजे दहीमध्ये जे बेसन आणि मसालेच ॲड केलेले होते ना ते आपण यामध्ये चांगलं मिक्स करतोय आणि ते टाकल्यानंतर पण आपल्याला छान असे ते परत एकदा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर ते छान असं परतून झाल्यानंतर ना खूप छान लागते भाजी आणि नंतर आपल्याला सगळ्यात शेवटी हे सर्व आपल्याला मिश्रण ॲड करायचे आणि परत एकदा भाजी छान अशी वाफेवर होऊ द्यायची आहे. तर ताईंची भाजी करून झाली. त्यानंतर मग मी एका साईडला ना गाजरं किसायला घेतले. तर आज प्रदोष होता आणि आपल्याला महादेवांनाही नैवेद्य बनवायचा होता आणि नैवेद्य म्हटल्यावर गोड पदार्थ येणारच आणि स्पेशली काकाही घरी येणार होते. तर म्हटलं चला गाजराचा हलवा बनवू आणि तुम्ही बघितलंच आम्ही ह्या महिन्यामध्ये भरपूर वेळा गाजर हलवा बनवला आणि गाजर हलवा सर्वांनाच आवडतो. म्हटलं चला परत एकदा बनवू. तर छान असा गाजर हलवा बनवला मस्त. त्यामध्ये काजू आणि बदाम दळून टाकले आणि मावाही टाकला. तर खूप छान टेस्ट झाली होती. हलवा टाकल्यानंतर मग सगळ्यात शेवटी आम्ही पीठ मळायला घेतलं. तर म्हटलं चला जेव्हा जेवायला बसतील ना तेव्हाच आपण गरम गरम चपात्या करू. तर सुरुवातीला मी 7-8 चपात्या करून घेतल्या आणि मग त्यानंतर काका घरी आले आणि मग मी चपात्या बनवायला सुरुवात केली. कारण मग गरम गरम चपाती खाण्याची मजाच खूप वेगळी असते. तर तुम्ही बघू शकता इकडे आपला गाजराचा हलवा मस्त असा रेडी झालेला आहे आणि आपली भाजी तयार आहे. आणि तुम्ही बघूनच म्हणजे तुम्हाला बघूनच कळेल की भाजी किती चमचमीत आणि खूप छान झाली होती. खरंच तुम्ही ट्राय करा. इकडे आपले मस्त अशी डाळ झालेली आहे. डाळही खूप छान बनली होती. तर नैवेद्याचं ताट वगैरे करून घेतलं आणि नैवेद्याचं ताट भरल्यानंतर मग ताई इकडे मंदिरात आला. तुम्हाला माहितीच आहे आमच्या घराच्या 5 मिनिटाच्या अंतरावरच इकडे पंचमुखी महादेवाचं मंदिर आहे. तर ताई इकडे आलेल्या तर देवाचं दर्शन वगैरे घेतलं आणि त्यांना नैवेद्य वगैरे दाखवला. त्यानंतर घरातही नैवेद्य दाखवला आणि त्यांनी शिवलीला अमृतचा 11वा अध्याय वाचला. पूजा मावशी आणि ऋतू आजी का ग? आणि लाडूला देशील का तेवढं पण? बापरे, सौदीचे गेस्ट आले. आम्ही म्हंटल आमच्या घरी गेस्ट येणार आहे पण सौदीचे येणार आहे. काही नाही काय तुमचीच वाट बघतो आम्ही. अय सोन्या, कोण आलं रे? कोण आलं? कसं बघतोय. ती 5 मिनिटं घेते नंतर आणि तिला जड लागलं का परत येऊन टाकते. बाबो, सौदीचे कपडे आहे का? सई छोटी झाली, लाडू मोठा झालाय. जाऊ दे ग, तो कोणता खेळतोय ते? तो कसं पाहतोय तोंडाकडे. त्याला आवाज द्या त्याला. तिच्याकडे असा तिरपा पाहतो ग. काय कोण आहे? तुम्ही आवाज काढा बरं. ए काकण बोलता येतो मावशी काका आले. त्यानंतर त्यांनी बऱ्याच गप्पा मारल्या आणि मग त्यानंतर आम्ही त्यांना जेवायला बसवलं. कारण सर्वांना उपवास होता आणि भूकही लागलेली होती. जवळपास रात्रीचे 8:30 वाजत आलेले होते. आम्ही दोघींनीही ताट बनवलं आणि मग छान असं ताट बनवलं तुम्ही बघू शकता. आणि ताटामध्ये तुम्हाला आम्रखंडही दिसत असेल तर स्पेशल काकांसाठीच आणलेलं. तर एका साईडला तवा ठेवलेला होता चपात्या बनवण्यासाठी आणि इकडे ताईंनी त्यांना ताट वगैरे केलं आणि वाढायला घेतलं आणि मी तिकडे चपात्या बनवत होती. तर
छान अशी मस्त सगळ्यांची जेवण झाली आणि आपली सई बघा किती लाडूसोबत मस्त अशी गप्पा मारते आणि मावशी पण लाडूला घेऊन बसली होती. त्यानंतर मग ताईंनी लाडूला घेतलं आणि मावशीला जेवू दिलं. तर मग सगळे मस्त गप्पा मारता मारता जेवण करत होते आणि त्यानंतर आम्ही जेवण करून घेतलं. आणि आज तुम्हाला आमच्या किचनमध्ये काहीतरी नवीन बघायला भेटतंय. तुम्हाला बघून कळलंच असेल की आमच्या किचनला ट्रॉली नाही आहे, त्यामुळे मग आम्ही इथे ना बघू शकता इथे ना पडदा आम्ही बसवून घेतलेला आहे. कारण मग असं ना ओपन खूप विचित्र वाटतं. तर किचन व्यवस्थित मस्त छान असं आवरून झाला होता, भांडी वगैरे घासून झाली होती. म्हटलं चला सर्व ताईंना सांगू आम्ही काय जुगाड केला ते. तर सध्या तरी लगेच ट्रॉल्या बनवून होणार नाही, तर तात्पुरता आम्ही छान असे पडदे लावून घेतले. जेव्हा कधी ॲडजस्टमेंट होईल तेव्हा आम्ही लवकरच ट्रॉल्या वगैरे बसवू आणि तुमच्यासोबत शेअर करूच. तर चला आता हा तुम्हाला दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ येतो आहे आणि मी आली मम्मीच्या घरी, कारण त्यांना जायचं आहे फिरायला. आणि हे बघा आपले सर्वांचे लाडके गणपती बाप्पा. तर चला मस्त गणपती बाप्पांचं दर्शन घ्या सर्वांनी. महिनाभर नाही, 5 दिवस. महिनाभर गेले तेव्हा तर खूप घेतला असेल का ग मम्मी? तू पण होते ना, आपण याला गेलो होतो तिकून आले का लगेच बद्रीनाथ. भांडे, हैदराबादला गेलो. किराणा. तू पण होते ना छान मावशी हैदराबादला. याच्यात काय ग? किराणा याच्यात किराणा आहे, मग याच्यात काय आहे? भाजीपाला अरे हा, याच्यात भाजीपाला आहे आणि याच्यात इथं भांडे, बरं का ते बॅग आहे. आमचे कपडे. मोबाईल मध्ये सांगा तिकून आलो का लगेच बद्रीनाथ केदारनाथची तयारी. मग बद्रीनाथ केदारनाथला जायचंय, ते जाऊ नंतर. आता तुम्हाला कसं वाटतंय? तुम्ही खूप दिवसानंतर फिरायला चालले. पण त्याला दुःख वाटू राहिलंय. का बरं? कारण आहे ना, हे मला 5-6 दिवसासाठी नेव राहिले. जास्त दिवस जायचं. जास्त दिवस म्हणजे ना, एकदा घरातून गेलं ना, मा म्हणणं कमीत कमी ना 15 दिवस किंवा लईत लई महिनाभर घ्यायला नाही आलो पाहिजे. ए मम्मी, ते जाऊ दे. पप्पा एकदम यंग दिसतंय माहिती का आज. कारण आहे ना, हा फिरायला गेल्यानंतर आहे ना, घरी मग पाहिलं का? तू आज काय ना शोभती का? मी मी शोधते का पण पप्पाला? तुम्ही मग? पप्पाला येऊन दिसताय मी शोधते ना. मग काय माहितीये का, कन्याकुमारी ते काश्मीर सगळं फिरून झालंय. एकच गोष्ट राहिली, मानस सरोवर पाहणे. हा, पप्पांना मानस कैलास पर्वतावर जायचंय ना. हा, एवढंच बाकी आहे. नाही तर पप्पा माझं किती- पूर्ण 3 वेळेस अमरनाथ पाहून आले. 2 वेळेस अमरनाथ झालंय, गंगासागर बी झालंय, एकटा फिरून आलो, जोडीने फिरून आलोय. पण मानस सरोवर पाहायचंय. ते खिशात रूम आले का? मम्मी चालशील का जर्किनचा कपडा मानस सरोवर? मी हा, आता बघू देवाने मग बरोबर. पप्पापेक्षा जास्त पळत ती. पप्पा पुढे ती ती हो, आता काय इच्छा आहे. खाटू शाबला सांग का मी इडवर आले परत हसत आले पाहिजेत. असं कर, मला सगळं हाय होतं का नव्हतं होऊ दे माझ्या शरीरातली बिमारी. निरोप सांग द्यावाला. माझं पिल्लू इथं झोपय. माझं पिल्लू झोपलंय एकदम छान छान देश घालून झोप. हा ना पिल्लू? अगं आजी यांना इतकी एक्साइटमेंट यांना वाटत होतं 11लाच निघायचंय. 1:30 वाजलाय तरी इथंच आहे घरात. 45ला नाही घरातून निघते बर का. गाडीवाल्याला लवकर बोलव. 2 वाजता येणार आहे. 2 वाजता. 2ला जा. आणि बघ कसे आवरून बसले मस्त कपडे बिपडे. आणि ह्या बॅगा कोणाच्या आहे? मावशीच्या आहे का? आणि सिलेंडर घेतलं ना, गॅस घ्यायचं बाकी. लावायला 1 तास जाईल. धावती पर्यंत दिसून राहिले पाय. मोठं जॅकेट कशाला लगेच घातलं? थंडी वाजल का? आता बाहेर फिरायला जाणार आहे बाई. थंडी आहे तिकडं. तिला घरूनच चष्मे लावून जायचंय का? मग आता तुम्ही बाहेर गेल्यावर नुसतं डायरेक्ट हिरोईन दिसते. हिरोईन हिरोईन सुवर्णाताई आमची हिरो आणि हिरोईन फिरायला चाललंय. हिरोईन. बघा चला आता. टॉवेलची पिशवी. मजा करा मजा. लई सांभाळा. काही गरज नाही पिशवीची. बरं टाका ना हो. चेन लावून घ्या. गॉगल काढा लगेच. मम्मीच्या पर्स मध्ये द्या. लगेच नाही लावायचंय का? राहू द्या राजे, राहू द्या. राहू दे. राहू. तर मम्मी पप्पांची तयारी झाली होती. मी तिथे गेल्यानंतर ना बऱ्यापैकी मम्मी पप्पांना मदत केली सगळी पॅकिंग वगैरे करायला. आणि त्यानंतर एक जण यायला लागले होते. तर तुम्ही इथे बघू शकता अर्चना मामी आलेली आहे आणि लाडूसोबत मस्त गप्पा मारते. आणि अंशूला आहे ना खूप आनंद होतो लाडूला बघितल्यावर. तिला असं होतं मी कधी लाडूला मांडीवर घेईल. तर ती आल्या तिने लाडूला मस्त असं मांडीवर घेतलं. त्यानंतर संध्या मावशी आली तर तिनेही छान असा ड्रेस घातलेला आहे तुम्ही बघू शकता. आणि त्या रोजच साड्या घालतात त्यामुळे आम्हालाही खूप एक्साइटमेंट होती त्यांना ड्रेसवर बघण्याची. छान दिसते. मला तुमच्या बॅगे पाहून असं डायरेक्ट वाटून राहिलं.
एवढ्या बॅगी बसूच शकत नाही गाडीमध्ये, पण आता तुम्ही बसा. आधी सगळ्यांना एकत्र येऊ दे, मग बॅगा पाय यांच्या किती होत्या. हा ना, अरे एवढंच बसायची मला सांगते, अजून यायची आहे ग. एक गॉगल. गॉगल घेतला का? लावून दाखव कशी दिसते पाहू दे. या आता चौघी जण पिशा मस्त काका घ्या, बाहेर निघा. फक्त कपड्याच्या बॅगी घ्या, हा छान आहे, पण मॅचिंग झाला. तर घरामध्ये सर्वच आलेले होते. त्यानंतर जया मावशी, प्रियंका, दाजी, त्यानंतर काका सर्वच आले. अरुणा मावशी आली आणि मामा सगळ्यांना सांगत होता की तुम्ही किराणा आणि खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन जाऊ नका, कारण मग तिकडे हॉटेल्स वगैरे राहतील, तिकडे तुम्ही त्या साईडचं थोडं जेवणही ट्राय करा. तर कधी नवत फिरायला चालले तर मग बाहेरचं थोडंसं खा, काय घरी पण तेच बाहेर पण तेच असं. तर इकडे तुम्ही बघताय जया मावशीने लाडूला घेतलं, तिलाही खूप आनंद होतो. ती कधी नवत येते ना तर तिला खूप छान वाटतं, तर तिला आपला लाडू खूप आवडतो. आणि आज माझे पप्पा बघा किती हिरोसारखे दिसत आहे, किती छान दिसत आहे. केस पण काळे केलेले होते पप्पांनी आणि एकदम टी शर्ट वगैरे घातलं होतं ना, तर भारी वाटत होतं. आणि फायनली गाडी आली. गाडी आल्यानंतर मग मम्मीने ना गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि घरातून निघताना ती कायम गणपती बाप्पांचं दर्शन घेऊनच निघते. फायनली चालले तुम्ही. लक्ष दे माझ्या पोराकडं बर का. माझ्या भावाकडं माझं लक्ष आहे. घरी ये, लक्ष दे. काही नाही बघ. हो ग बाई, नको टेन्शन घेऊ. रोजचा रोज हो, बाप्पांकडं आणि राहुल दादाकडे लक्ष देईल, नको काळजी करू. लाडूकडे लक्ष दे. आणि माझ्यासाठी तुझ्यासाठी काय तुझ्यासाठी सगळं आणेल मी, नको लोड घेऊ. तर बघा आज मम्मी पप्पा किती आनंदात आहे. खूप दिवसानंतर ते जोडीने फिरायला चालले होते. तर त्यांची यात्रा सुखरूप होऊ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर मी त्यांच्याही पाया पडली, पप्पांच्या आणि मम्मीच्या. तर खूप छान वाटत होतं आणि ते आनंदी होते, त्यामुळे मलाही खूप भारी वाटत होतं. खूप एक्साइटमेंट होती त्यांची फिरायला जाण्याची. तर इकडे गाडी आलेली होती आणि जवळपास दुपारचे 4-4:15 वाजले होते. तुम्ही बघू शकता भरपूर गर्दी झाली होती. मामा, मामी, आजी, बाबा, काका, मावशी, माझे मिस्टर, त्यानंतर प्रियंका, दाजी सगळेच आलेले. आणि मग इकडे ना सर्व सामान आधी म्हणजे सर्व सामान आधी टाकून घेतले आणि मग त्यानंतर मग सर्व गाडीमध्ये बसले. तर खूप छान वाटत होतं. आणि कोण कुठे बसेल, कोण पुढे बसेल, कोण मागे बसेल तेच डिस्कशन चालू होतं. गाडी बघून असं वाटतच नव्हतं की इतकं सगळं सामान त्यात बसेल, पण सर्व ॲडजस्ट होऊन गेलं. तर इथे मग सगळेजण एक फोटो काढताय. इकडे बघा सगळे आता. तुम्ही चुकीचं केलं, ती चाटाई आतारली नाही ना. मम्मी झाली का जागा? ओके झालं. बसली ना, ऍडजस्ट झाली ना. गेलं भाऊ पॅक पोरींना बाबांनी. मस्त मजा करा. बाय बाय, लक्ष राहू द्या. बाय बाय, हॅपी जर्नी. मस्त एन्जॉय करा, काळजी घ्या. हा हा तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवते. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.